हो हो निघाली. हो चालेल. हां ऐका ना साहेब, तुम्हाला मी 5 मिनिटात कॉल करते. कार्यालयामध्येच येते मी. हो चालेल. नमस्कार. काय रे बाळा, कुठे बाहेर चाललाय काकी? हो जर कार्यालयामध्ये जायचं, आज मीटिंग आहे ना. ते 10वीची एक्झाम जवळ येते ना, तर सरांनी लवकर फी भरायला लावलेली. तर थोडीशी पैशांची ॲडजस्टमेंट नाही होते, जर 5-6 हजार लागतात थोडी, तर थोडी मदत करशाल? हो करेल. एक्झाम कधी तुझी? माझी एक्झाम आता पुढच्या महिन्यात. बरं ठीक. तुझे हे कोण आहे क्लास टीचर? पाटील सर. पाटील सर आहेत. टेन्शन घेऊ नको, मी सरांना सांगते. जा. हॅलो नमस्कार. हां सुनीताताई बोलते. बोला. मी असं म्हणत होते, 10वीची एक्झाम कधी आहे? ओके, पाटील सरांचाच क्लास आहे ना? बरं. मग पाटील सरांना असा निरोप द्या की आपल्या गावातला तो पोपटराव महाले आहेत ना, त्यांचा मुलगा बघा. त्यांचा मुलगा माझ्याकडे आत्ता आला होता, त्याची फीस नाही भरणं झाली, तर माझ्याकडनं घेऊन टाका ती फीस. हो चालेल. नाही काही विषय नाही. काय रस्ते, काय खरं नाही बाबा. अवघड आहे भाऊ. चला आता पहिले त्यांना नगरसेवकाची ना भेट घेतो. चला हो नगरसेवक या. अहो तसा विचार करा जरा आमचा. काय विचार करा म्हणजे कळलं नाही मला. काय आले नाही, काय केलं तुम्ही? आम्ही निवडून देऊन काय उपयोग झाला? मला काय कमी पडलं? काय कमी पडलं? आहे का रस्ते, आहे का पाणी, आहे का प्यायला? अहो आपल्या कॉलनीमध्ये सकाळी 1.5 तास पाणी येतं, मग याच्यापेक्षा जास्त काय पाणी आलं चला बरं, आमच्या नावाला पाणी आहे का? पावर येऊन. अहो तुमची 3दा पाईपलाईन फुटली, तुम्ही तुमच्या गाड्या त्या पाईपलाईन वरून 17 वेळेस घालतात. तुम्हाला तिथे काम करायच्या वेळेस पण मागं माणसं पाठवले, नाही म्हणे आमची तर कार्यक्रम आहे, का ते खंदायचं नाही म्हणे खड्डे बिड्डे. बरं ते काय आता एक रस्ते ना हो ये. अहो पायी चालतंय ना, पायी आता पडलो इड. अहो बाबूराव अजून रस्ते व्हायचे. कधी आम्ही मेल्याव का? हा आम्ही मेल्याव करा. मला एक सांगा, जेवढा आम्हाला निधी येतो तेवढा आम्ही आपल्या याच्या एरियामध्ये, आपल्या गट क्रमांकामध्ये सगळीकडे आपल्याला तो सगळ्याकडे थोडं काम करावं लागतात. बरोबर तुमचे करा काम तुमचे. माझ्या घरापर्यंत रस्ता आहे का बघितला का तुम्ही? होईल ना आता थोड्या दिवसात. अहो पण मग होईल तर मग करताना सगळ्यांचंच करता येईल ना. अजून सगळीकडे रस्त्यांची कामं चालू बघले बांधा, सगळं करून घ्या तुमचं. इकडे परजा मिळेल चालेल पब्लिक आहे की नाही मतदार. हे बघा बाबूराव, आम्ही नगरसेवक आहे म्हणजे याचा अर्थ असं नाही की आम्ही प्रत्येक गोष्ट ऐकून घ्यायची. आम्हाला जेवढं वरतून जेवढं मंजूर होऊन येतं तेवढंच आपण आपल्याच गट क्रमांकाला घालतो ना. दुसरीकडे येऊन एखाद्याला हे करतो का सांगा बरं? अहो काय तुम्हाला जर आले सर 5 कोटी आले का 2 कोटी आले का वार्डाला, तर तुम्ही काय 5-50 हजाराचं काम करशाल, राहिले ते चाललेच घरच्या कामाला. जा तुम्ही मग तुम्ही काय हिशोब द्यायचा का आम्हाला लोकायला? तुम्ही हिशोबाला बसा ना. मग काय कार्यालयात यायचं, सांगायचं वरतून जेवढा निधी मंजूर होतो आपल्या भागासाठी, भाग क्रमांकासाठी, तेवढा आम्हाला खर्चाचं पूर्ण हे द्या. आम्ही पूर्ण गावातल्या लोकांना, प्रत्येक सदस्यांना बसून सुद्धा आम्ही पूर्ण हिशोब सांगायला तयार आहे. तुम्ही ऐकायला तयार आहात का? अहो मी कर्ज काढू गाडी घेतली, पाण्याची टाकी केली मागे पण एवढी मोठी, ती टाकीला किती खर्च लागला तुम्हाला माहिती का? आता कोरियल शिबटाच्या कोण्या मोजायला काय बोलावं तुम्हाला, जाऊ द्या जा. नाही मी आता गाडी घेतली माहिती का, कर्जाची 4 लाखाची. अहो तुम्ही कर्ज केलं, तुम्हाला गाडी घ्यायची होती. माझ्याकडे जर गाडी असते तर मी अशी पायी फिरली असते. अहो गाडी असून मला पायी यावं लागलं रस्त्यामुळं. खड्ड्यात माणूस का, माणूस खड्ड्यात ते दिसत नाही. अहो होईल रस्ता, एवढं काय लोड घेता? काय लोड घेता यार. मान्य आहे, मला बी ही गोष्ट माहिती का आपल्या नाशिक जिल्ह्याचे रस्ते इतके खराब झालेले आहे का रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते. पण तुम्हाला एक सांगू का, ते 10 नगरसेवकामुळे चांगले जे नगरसेवक आहेत ना त्यांची पण नावं खराब झाले त्या गोष्टीमुळे. काय नुसते फक्त मत खायला उभं राहायचं. तुम्हाला सांगते, मी त्या मसरूळ साईडला जाते, मी आंबड साईडला जाते, मी सातपूरला जाते. आता जरा ते सातपूर साईडचे तरी रस्ते चांगले आहेत. तुम्ही ते पप्पा नर्सरी जवळचे रस्ते बघा, अक्षरशः समोर दिसत नाही एवढे धुळण, एवढे खड्डे झालेत तिथे. मग जस त्याला कळलं पाहिजे ना. मग आपल्या वार्डामध्ये नगरसेवकांमुळे आमचे नाव खराब होत आहेत ना. अहो आपल्या वार्ड आपण सांभाळायचं राहतोय. याने नाही केलं मग आपण नाही करायचं का? तुमचं असं म्हणणं आहे की लोक हात जोडत येतात, पण तुम्ही ज्यावेळेस निवडून देतात ना, तुम्ही चांगला व्यक्ती जर निवडून दिला तर ही गोष्ट होण्याची वेळच येत नाही. आता या आम्ही आता ठरवतो आता काय करायचं.
नाही कोणी अहो पण आपल्या गावात तसा काहीच प्रॉब्लेम मी नाही. स्वतः उभं राहतो आता आणि मग आता कसे काम करतो पहा आता. हा जाऊ दे आता जे होईल ते होईल. जाने कितने दिनों के बाद गली में अचानक ना जाने कितने दिनों के स्टॉप वरती उभी राहा. काय हो जाने कितने तिला ग फुलं आणतंय. आज हे काय नवीनच तुमचं? नवीन मग अरे एवढी फुलं आलेली आहेत ते कधीतरी लावायचं तर तू लावत नाही म्हणून मी तोडून लावून दिलं. हो नाही का? तर काय मग रोज लावत जा ना. रोज लावेल. भाऊ जरा कशी दिसते. अरे वा चंद्रमुखी चंद्राचा Thank you. तुकडा. बरं आवरलं तुमचं? आवरलं बरं मी टिफिन रेडी केलेला आहे आणि तुम्हाला सांगते ऑफिसला अजिबात टिफिन शेअर करायचं नाही. काय तुम्ही दरवेळेस आहे ना मित्रांना खायला देतात मग तुलाही सांगतो अजिबात चांगलं जेवण बनवायचं नाही. अरे किती छान जेवण बनवते आणि मी जर सुगरण. चांगलं नाही बनवलं मग तुमची तब्येत राहील का चांगली? मग ते लोकांच्या घरी नाही ना बनत एवढं सुगरण एवढं स्वादिष्ट जेवण. बरं मग याच्या तुझ्या नंतर आहे हाताची ना सगळे तुझ्या हाताची सर आहे का कोणाला? बरं याच्या नंतर मग चांगलं नाही बनवत. अरे अहो बाई कुठं सिरियसली घेते मला. मागच्या वेळेला तू शेवग्याची शेंग दिली हा. त्यासोबत ते काय आपली चटणी शेंगदाण्याची शेंगदाण्याची चटणी दिली आणि त्याच्यासोबत मग चपात्या भाकरी काय दिल्या ते दिल्या तर झालं मला एकच शेंग खायला मिळाली. हा मग तो आपला तो खाली आपला मागच्या अपार्टमेंटला पप्पा कुठं खाऊ देतोय तो म्हणे नाही बाबा वहिनीच्या हातचं जेवण आपल्याला एक नंबर वाटतं. अहो द्या तुम्ही पण स्वतःची पण पोट भरून एवढं तर ठेवत जा. मित्र परिवारामध्ये असतं त्याचे काही तू काळजी करू नको. चल मला ते पटकन डब्बा दे बरं, हो. मी निघतो. अगं आवरलं का ग? हो आलेच. हे घ्या याच्यामध्ये टिफिन ऑफिसचे फाईल्स आणि लॅपटॉप हे घ्या. अरे वा रे वा वा. मोबाईल रुमाल घेतला ना व्यवस्थित? ओके आणि मी काय म्हटलं काय? जसं संध्याकाळी काही भाजीला आणायचं असेल तर व्हॉट्सअप करून दे मला. हो चालेल मी कॉल करते. अरे बाबूर अरे काय झालं बसा. कुठं निघा कामावर निघालं कुठं निघालं हा. तुमच्या पायाला काय झालं? काय सांगायचं भाऊ बस. बसा बसा बसा. बरं, पाणी आण. हा, हा, आणते. चहा कर बाबूराव. बाबूराव मला जरा उशीर झाला ऑफिसला जायचं तुम्ही बसा चहा कर काय हो. करणार? अरे बोलायचं होतं मला तुझ्याशी. नंतर बोलू आपण आता उशीर झाला ऑलरेडी बाबूराव मला. मग आता इकडे कुठं बसू मग आता तो बायको जवळ बसू का? बायको जवळ नका बसू. बरं काय सांगा मला बस बसा. अरे सांगायला लय लांब लय मोठे सांगायला. बरं बसा 2 मिनिटं बसा. काय प्रॉब्लेम आहे बोला. बरं तुला काय जास्त घाई आहे ना मी तेच तर सांगतोय ना. उगाच मला ना तुम्ही कसं जायच्या वेळेला असा आडवत नका जाऊ बाबा. उशीर होत चाललाय. राणी त्यांना त्या चहा पाणी कर काय असेल ते करून दे. अवघडे लोकायला तर काय गरज नाही राहिली आणि एकट्या बाबाने जीव देऊन काय उपयोग आहे? हा अरे गेलेत का हे घ्या. लोक नुसते कामावर पडले आणि बाबे आहे याला त्याला बोलायला. काय झालं एकट्यात बडबड करताय? बसा वहिनी बसा. चहा करते ना. नाही नंतर चहा करा पण आधी बस मला बोलायचं अहो काय तुमच्याशी. झालं? बरं बघ वहिनी असं आलतो मी पण तुमच्या नवऱ्याला कामावर जायचं होतं वाटतं लय काय होती. हा तर विषय असा आहे मी रस्त्याने चाललो होतो. हा अहो रस्त्याने जाऊन चाललो पण आपले रस्ते कसे तुम्हाला माहिती ना. लय खराब झाले. पडलो हो मी. अयो पडलो हा. लागलं काय मग? गुडघे म्हणून शिर- नागडताय काय? हो गुडघे शिर दुख राहिली. अहो मग दवाखान्यात जायचं ना. काय दवाखान्यात जात्या आता सांगा न्यायला कोण नाही. हा बरं मग काय झालं पुढं? मग तुम्हाला सांगतो ते आपली नगरसेविका हा सुनताताई. हा त्यांचं तिने काय? किती रस्त्याने चालली होती. मग मग तिला म्हटलं हो उभे राहा तुम्ही उभे राहा म्हटलं. तुम्हाला याच्याकरता नाही निवडून दिले का म्हटलं. कशा करता? हा हे रस्ते करायचे नाही का म्हटलं हा, तुम्हाला. हा, पडलो ना मी हम्म. म्हटलं रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते हेच कळा ना म्हटलं आम्हाला. बरोबर आहे. मग काय म्हटलं त्या? हो म्हणा बाबूराव निधी तेवढं येतो असं तसं. मरणाचा निधी येतो. बाईकडे बंगले गाड्या पाहिलं का? बोललो मग मी त्यांना तिला. काम करता येत नाही का रस्त्याचे? हा बोललो मी. मग काय म्हटली म्हटलं मग? तुमच्या काय होतं का म्हटलं बंगला मारला म्हटलं तो हा ना आता काय म्हणते 4 व्हीलर गाडी घ्यायची. हा? तेच घे म्हणून तुला मी काय पण होतं म्हणलं. हा? नाही मी पण जाणार होते बरं का भाऊजी. आमच्या घरामागचा रस्ता पाहिला का? गाडी सुद्धा येत नाही आमची 4 तुम्ही व्हीलर. मा बांगला पुढे कुठे रस्ता केला मी अजून. अरे बोल मग करा ना मग. तू एका दिवशी करशील. एवढा मोठा बंगला बांधला ना. हा मग आता एक करायचं आपल्याला काय? जाऊ द्या ते रस्ते काय ती करणार नाही आपल्याला कळालंय आपल्या वार्डामध्ये. हम्म. बरं तू उभी राहते का या टायमाला. अहो मी कशी उभी राहू? हा इलेक्शनला उभी राह नगरसेवकाला. अहो काय म्हणता भाऊजी तुम्ही? हा राज तुला पूर पाठी मावाला तुला निवडून आलेस का माक. अहो पण मला जमणार का ते काम? असं मग आता तू आज आता तिला जमणार ना तुला का बरं जमणार नाही. ते तर आहे तुला त्यांच्या. खाता येईल का नाही. नाही आल्या
पण मग तिच्यासारखंच मी केलं तर लोक मला मारायचे नाही काही. नाही मी राहिलं जोडी तुला खरं का? आणि बाय खाऊ लागायला. आता खरं राहू का उभी? मी तेच म्हणते अरे पण नवऱ्याला विचारावं लागलं ना मला. तो तर मला सटकेला दिसलं ग. हो काय म्हणता असं? हा मग काय त्याला घरी बसवत दमनेला 5 मिनिटं लेट झाला असता 4 गोष्टी चांगल्या सांगितल्या असत्या अशा. हम्म. बरोबर की नाही? नाही माझी पण इच्छा आहे बरं का हा? ह्यावेळेस उभं राहावं म्हणून. मी हो, लय रस्ते पैसा शाळा भेटतो, लय सगळं पैसा. नीट करीन. नाही लय पैसा भेटतोय खरं काय? मग बाबा 5 कोटीचे हे काढायचे माहिती का? काय? काय माहिती का कॉन्ट्रॅक्ट घेत आहे. आणि तुम्हाला कसं माहिती सगळं? मला माहिती म्हणे दुसऱ्या वार्डामध्ये एकनाथ शेवक मित्र आहे माझा. तेव्हा तो बाबरा कुठं चहा पाहिजे चालू आहे मला. अयो खरंच हा. का? मग आता मी ही पण बंगले काही बिंगले नाही. बांधते मग. तू सांग आता ही का सोपी आहे का एवढी? सुनताबाई ना? सुनताबाई नाही नाही. मी छापायची राहील का? मग हा आणि काय खर्च केला तिनं 2 का 3 लाख रुपये खर्च केला पुरता निवडाय पुरता बरोबर. आणि बाकीचं काय खर्च केला मग? काय केला दुसरा? हाय जसंच गाव आहे आपलं. आणि काय मग- बदललंय? लाईटी लावी ना का पाणी द्यायना रस्ते द्यायना हा ते काय संडास बाथरूम बांधा ना शौचालय. महाराजाची का नाही नाही तुम्ही म्हणता बाबूराव बरोबर आहे. मा विचार एक तर हा कसं आहे, आपण तरुण पिढी आहे. हा मग उभं राहिलं तर मी सगळं तरुण पिढीसाठी चांगलं करीन म्हाताऱ्यांसाठी चांगलं करीन. हा नाही म्हाताऱ्याला ना ते इंग्लिश टॉयलेट बांधावं लागेल म्हातारा माणसाला. मग तेवढा निधी आला तर मी करीन ना अर्ध तिकडे लावीन आणि अर्ध खिशात टाकीन. हा. काय करणार आहे कोणाला? ते अर्ध तुला मला दे बरं काही नाही तर मग तूच घेशील. पहिले मला उभं राहू द्या पैसे हातात येऊ द्या मग बघू तुमचं काय. नाही निधी आणायला आपण दोघं जायचं वाटलं पण माझ्या नवऱ्याला कसं मी सांगू? तो नवरा कंपनीत जाईल ना आपण दोघं जाऊ निधी आणायला. पण माझ्याकडे बाबूराव पैसे नाही ना आता. काय आला मग आता उभं राहायचं म्हणलं काय ए, करू? कर्ज काढून देतो तुला मी. कर्ज हा बाय नाही नाही नवऱ्याला येऊ द्या मी बोलते आमची जमीन आहे ना कशाला कर्ज. मग वापायची काय मग काय करायचं मग आता माझ्याकडे पैसे तर पाहिजे ना. अरे, जमीन काला उपिची घेवायची नाही परत. नको नको थांबा. कर्ज काढ तू ऐक कर्ज पिटल. माझा नवरा आला की मी बोलते त्यांच्यासोबत. एक टेंडर जर घेतला ना आपण तुला जाऊ 10 कोटीचं का तो सगळं कर्जही नील होईल गावही शांत राहील थोडंफार करायचं मंदिरा पुढं काही काम धंदा या बा मी तुमच्या म्हणण्यावर उभी तर राहते हा. पण मत द्यायचं काम तुमचा कुठून पहा मग. तू काहीच काळजी करू नको. आणि ती जर हे बघ हा. ती आता या टायमाला आहे ना उभी जर राहिली राहणारच आहे. आणि राहू दे तिला का ते लांडग्याला कशी रक्त प्यायची सवय लागेल राहते बरोबर. तसं तिला आता सवय लागेल ती उभी राहणारच आणि तिला पाडायचं काम आपलं राहील. अहो पण ते पाडायचं काम म्हणलं ठीक आहे पण मग पैसा पाहिजे ना त्याच्यासाठी. तुला काय करायचं बरं तुला ना 5 गुंठे जमीन वापरू शकतो. मग आहे आमच्याकडे 10 तर मग 5 विकते मग काय 5 कर्ज काढायपेक्षा बरं आहे बाबा ते. आजचे नाही वापायचे तुला फक्त 5 गुंठे 5 हो. एकर हा 5 एकर नाही का गुंठे हा हा गुंठे 5 हा 5 हा 5 गुंठे आणि तेवढं 5 गुंठ्यामध्ये तुला काय येते ना ते पैसे ते गिरायक मी आणून देतो तुला आणा मग जमिनीला त्या 5 चांगलं गिरायक आणा हा. कॅश पैसे देईन असे. कॅश नाही तर आज देतो आणि उद्या तर तसलं नको. पण हिचं आहे ना हिचं कामच हा पाहिजे नाही तर मग नसेल तो नवऱ्याचा विचार घे संध्याकाळी वाटलं झालं. नाही नाही कसं विचार तर घेईनच मी हा. पण मला यावेळेस उभंच तो राहायचं. नवरा नाही म्हणला ना तरी तो म्हणायचं मला राहायचंच. हा बाबराव येऊन सांगून गेले मला बरं चालतंय. निवडून आणणार बाबराव म्हणायचं हा? हा पण तुम्ही सपोर्टला राहा बाबा फक्त मला माहित नाही तेव्हा काही. मी ना महिना तुमच्यावर हलणार सुद्धा नाही बा. बरं चालतंय तुमच्याकडे जेवण खावण मस्त व्हायची टेन्शन नाही. चालेल हा. मग उद्या माणूस घेऊन या मग जमिनीचं. हा चालेल आणू का मग हा चालेल चालतंय. यावर हे करून टाकू त्याला पैसे घेऊन टाकू हा. लगेच फार्म भरून टाकू त्यावर लगेच. बरं चालतंय कधी चालेल. जायचं फॉर्म भरायला? आता मला वाटतं आज किती तारीख आहे 6 आहे का हा ते 11 तारखेपासून फॉर्म भरायचे. बरं 11लाच जाऊ आपण मग. 11 शुभ आकडा हा हा मग चांगला बरं चालतंय. चहा करू का तुम्हाला? चार लोक आता मी ना ते गिरायक घेऊन येतो लगेच आणता काही? आणि आता 5 मिनिटं घेऊन पण नवऱ्याला विचारते ना मी आधी. काय तो नवरा बायला विचारते काय हो नीट बोला. काय नाही सावर बरं या आज मग नाही जा. तरी सांग काय माहिती ते हा मला का माहित नाही गावात जा. जाऊ बरं या माणसं घेऊन या कोण येतं. तू त्याला बोटावर खेळते मला का माहित नाही का काय बाबू तुम्ही पण. हा, चल बरं या लवकर. हा, हा? याचं. चालतंय. हा. बाई ह्यावेळेस मी उभी राहणार दाखवते सुनीताला पण. बघू संध्याकाळी. काय तुम्ही घाबरले ना मी. अगं घाबरली तू मग तू आता केव्हापासून म्हटलं जाऊ दे आता आतमध्ये जायचा आवाज द्यायचा थकून बरं गेलो जाऊ. मग पाणी बरं जाऊ दे चल बरं मी बाटलीतलं तुम्हाला पाणी पाणी देते. नको जाऊ दे बाटलीतलं पाणी अहो घेतलं ऐका ना मी. मला काहीतरी बोलायचंय तुम्हाला.
आत्ताच आलेलो बाई कामावरून. आता तुम्ही ऐका ना माझं, मी केव्हाची वाट बघते खूप तुमची. महत्वाचं आहे का? हा महत्वाचं आहे. काय बोलायचं? अहो ते मी काय म्हणते, आता जिल्हा परिषदचे इलेक्शन आहे ना. मग त्याचं काय? हा त्याचा आपला काय संबंध? काय संबंध म्हणजे? मतदानाच्या वेळेला मत टाकायचं अजून वेळ आहे ना इलेक्शनला, त्याच्यात काय एवढं? कसं कळत नाही मला. उभं राहायचंय. मग तू काय आता बसलेली आहे का? अहो तसं नाही, मला जिल्हा परिषदला उभं राहायचंय. हा? हा काय? काय जिल्हा परिषदेला उभं राहायचे म्हणजे काय म्हणून उभं राहायचे? उमेदवार म्हणून? हा वेडी पिढी झाली का काय? वेळी बिडी झाली का म्हणजे? अरे आपलं काम फक्त मतदान करायचं, आपण फक्त मत द्यायचं असतं. हे काय उभं राहायचं? आपलं काम एवढं. ते सुनतात आले 4 वर्षापासून उमेदवार आहे ती, बरोबर. एवढे जिंकून आली, रस्ते केलेत का तिने नीट? अरे पण तिचं आपला काय संबंध? तिची तुलना होणार आहे का? ती कुठं आपण कुठं? जेमथेम मला 20-25 हजार रुपये पगार आहे, त्यातही सकाळी जायचं 8 तास ड्युटी करायची. हा ते काय आईबाबांनी शेत करून ठेवलेलं आहे तेवढं, ते तेवढं आपलं मध्यमवर्गीय माणसं आहेत मला आपण. बाकीचं काही सांगू नका अगं तुम्ही. तू काय वेडी बिडी झाली का काय? स्वप्न पाहिलं का काय? पाच दिवसा मिनिटं डोळ्यात? विकू आपण. मला काहीच माहित नाही, मला उमेदवार म्हणून उभं राहायचंय. बाकीचं मला काही सांगू नका तू तुम्ही. काही चांगल्या मूडची आई बहीण करू नको बरं का? काय म्हणजे? काय उगाच डोक्यात जाऊ नको. मी एक तर थकून भागून आलेलो आहे, काही बरळत नको बसू. तू डोक्यात आहे का? काय बोलतेस तू? हा मी चांगलाच विचार करते. तर कसला चांगला विचार करते? कुणी खूळ घुसवले तुला अहो डोक्यात? तुम्हाला वाटत नाही का आपलं चांगलं व्हावं म्हणून पुढं? म्हणजे काय जिल्हा परिषद जिंकून आल्यावर काय तू काय चांगलं होणार आहे तुझं? आता काय वाईट चालू आहे का? आता काय वाईट चालू आहे का तुझं? अहो ह्याच्यापेक्षा चांगलं होईन अरे आपलं. काय होणार आहे? काय पैसे खायचेत का आपल्याला? हा ते तर सगळेच खातात. तू पाहिला गेली का कोण खातंय कोण काम करतंय? मला बाबूरावने सगळं सांगितलं आणि ते बाबूरावच्या बाबूराव मला ना- सपोर्ट करतायत. आता आहे ना माणूस घेऊन येणार आहे आपले. ती जागा विकायची ना 5 गुंठे. अरे तू काय वेडी झाली का काय? काय बोलतेस तू? मला काय तुम्ही येडे डोकर पडले का हो अरे तुम्ही? तू असा वाजवीन ना तुला कानाखाली जर जास्त बोलली तर बघणार नाही बरं का. जेवढं प्रेम तेवढं प्रेम, आणि जेवढं भांडण तेवढं भांडण. कामाशी काम. तुम्ही मला हा काही म्हणा डोक्यात नाही हाना म्हणा, नाही मला काही माहित करू. नाही. पागलपणा करू नको. मी त्या उभं बाबूरावला राहणार अक्कल आहे का? बाबूरावला अक्कल आहे का? त्याचं त्याला घरचं माहिती आहे का काय? तुला काय तो सांगत सुटलाय जिल्हा परिषदेला उभं राहून कसला सपोर्ट? त्याला काहीतरी कमिशन खायचं असेल त्या 5 गुंठ्या त्या मागं. बिचाऱ्याला आणि ते आई वडिलोपार्जित जमीन आहे ती माझी. आईने कष्टाने उभी केलेली आहे. बाप बेवडेगिरी करत होता, दारूच्या नशेत होता बाप माझा. कसं बस आईने कष्ट करून ती जमीन एकत्र केली. 1-1 गुंठा पायी जमीन एकत्र करून तिने 5 गुंठे केलेले. आणि तू मस्त ते निवडणुकीला तू विकायला निघाली. पागल बिगल झाली का काय तू? तुम्ही डोकर पडले, तुम्ही तू पागल काही झाले. बोलू नको बरं का. गेलं ते खड्ड्यात गेलं, जेवण पण नको मला, अजिबात बोलू नको माझी. अहो तुम्ही ऐक, तुम्ही येडे का हो? अरे काय बोलतेस तू राणी? काय बोलतेस? तुला कळतंय का काही? मला सगळं कळते पण तुम्हालाच कळत नाहीये. फक्त डोकर पडले तुम्ही. आपलं चांगलं म्हणूनच करते ना सगळं मी. काय चांगलं होणार आहे सांग मला. मला माहित नाही काय बाकीचं. ते मला उमेदवाराला उभं राहायचंय, बाकीचं मला माहित नाही काय. काय खुळ घुसवलाय बाबूरावने काय कळा ना मला हिच्या डोक्यात. उमेदवारी करायची, जिल्हा परिषद करायचं म्हणतंय. कुठून आणणार पैसा रे? काय तोंडचं खेळ आहे काय? या बाबूरावला ना म्हणजे सकाळी तो त्याच झकमारीसाठी आला होता वाटतं. हां हिच्या डोक्यात घुसून टाकलं आणि ही बाई दीड शानी. हिला आपलं घरचं कळत नाही, काय नाही, काय करावं काय कळत नाही आणि चालली. कसं काय शक्य? ती सुनीता बाईची तुलना आमची कशी होणार आहे यार? ती कुठं आपण कुठं? तिचं समाजकार्य एवढं मोठं असं ना, इतके कॉन्टॅक्ट मोठे. आपण काय करणार इथं? पगारावरती काम करतोय. कसं करायचं? काय बोलते बाई? ते झाड नुसतं उंच गेलंय, वाळत वाळत चाललंय का ते झाड? ओ बाबूराव, ते येणार नाही हातात. हा काय काय लावलंय काय तुम्ही? हे लाकूड काढतो ते नाही, ते लाकूड जाऊ द्या बाजूला. चुलीला सरपण स्वयंपाक करायला. मला सांगा, सकाळी तुम्ही घरी आले होते, हा काय बोलले बायकोला माझ्या? तू गेला रे, तुला बोल थांब. तू थांबला रे, तुला मी काम थांबो महत्वाचं अथवा न थांबो, तुम्ही माझ्या बायकोला काय सांगितलं त्याबद्दल विचारायला आलेलो आहे. तसंच अंगाशी त्याच कपड्याने आलेलो आहे कामाच्या. मग तो बायको काय झालं का? काय झालं का? काय बोलला तुम्ही तिला? कुठल्या परिषदेला उभे राहा म्हणे? हा अरे 5 हा. गुंठा विकतो आणि गिराईक आणतो. काय काय लावलंय काय हा तुम्ही? ती बरं बाग पैसे दे म्हणा उभं राहायला. तिला बरं मी कर्ज काढून देतो. मला सांगा, तुम्ही आयडिया कशाला टाकली तिच्या डोक्यात? अहो माझा तिला विरोध करावा लागला सोनी त्याला. पण कशाला विरोध करायचा आम्हाला कोणाला? आहे तुला मी सांगून ठेवतो बरं का बाबूराव. तिलाच खाऊ द्यायचं का? तिलाच अजिबात खाऊ माझ्या द्यायचं का? संसारात जर तू ढवळाढवळ केले ना, माझ्या बायकोच्या डोक्यात जर काय असं भलतं सलतं भरवलं ना, तर लक्षात ठेव माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही बरं का. हा ही जी लाकडी काढतो ना, ती मी काढलं ना, हाणेल तुला आता इथं धरून. अजिबात माझ्या संसारात ढवळाढवळ काय करून तुला- कशाला त्या बाईच्या डोक्यात काय काय भरून टाकलं? काय रे ताता, तू राजकारण का येणार रे मग? कशाला राजकारण द्यायचंय? तुम्ही जा ना, तुमच्या काय जमीन जुमल्या विका आणि तुम्ही जा ना, तुम्ही उभे राहा ना.
त्या सुनीताबाईच्या विरोधात उभं राहायचंय, हा अपक्ष उमेदवार म्हणून उभं राहायचं, तुम्ही राहणार आमच्या घरात कशाला तयार केलं? अरे कशाला घालायचं आम्हाला? पण मला सांगा तुमची काय गरज आहे? माझ्या बायको दुसऱ्याच्या बायकोला जाऊन सांगा ना, माझी 5 गुंठा कशाला? माझ्या आईची जमीन आहे ती. त्याच्यासाठी गिरायक शोधायचं? तुम्हाला कमिशन खायचंय का? तुम्हाला कमिशन खायचंय का? नाही पण कशाला गरज काय आम्हाला जमीन विकून ते सगळं करायची? तुझी बायको या कामाला चांगली, तरुण तडफदार आहे, नेतृत्व करेल चांगलं. अरे म्हणून पण मी म्हटलं तिला उभं राहून द्यायचं नाही आपल्या टायमाला. हिला काय काम केले का? एक काम करा, माझ्या एक मिनिट थांबा. कामाला जातो, रस्ते आहे सोयीचे नाही येत ना? पाणी आहे का प्यायला? नाहीये. मग माझी बायको करणार आहे का ती? तिला घरची काम आवरले जात नाही लवकर. जे चाललंय ते चालू द्या ना. तुम्ही कशाला? मला एक सांगा, एक मिनिट थांबा. माझ्या बायकोला उभं करायचंय तुम्हाला? करायचंय ना? मग तुमचे पैसे टाका. माझी जमीन कशाला विकताय? काय फक्त 5 गुंठे होऊन जाईल. कशाला 5 गुंठे विकायची? मला नाही उभं करायचं तिला कुठल्या उमेदवारीसाठी. नाही मला ते जिल्हा परिषद जिंकायची, काहीच करायचं नाही. आमचं तेवढं ठीक आहे, मतदानाच्या दिवशी मत द्यायला जाऊ, बस. त्याच्या पलीकडे काही करायचं नाही. तुम्ही अजिबात ते डोक्यात टाकू नका. तुम्ही दुसरी बायको शोधा, नाही तर दुसऱ्याची बायको शोधा. दुसरा सीटच सापडून राहील मला. नाही सापडत तर आमच्या घरी नका वाद घालू. तुमच्यामुळे माहिती का काय वाद चाललेत माझ्या आणि माझ्या बायकोचे? बाबा तुम्ही म्हणले मी उभं राहते, उभी राहणार ती. मग तुम्ही तुमचे पैसे गोळा करायचे आणि उभं करायचं तिला. आमची काही जमीन बिमीन विकणार नाही. आणि अजिबात गिरायक बिरेक बँकेचं कर्ज काढायचं नाही आमच्या नावाने. काय करायचं तुम्ही तुमची झकमारी करा, आमच्याकडे यायचं नाही ते. आणि तिलाही सांगून ठेवता, नाही तर मार खाईल ती पण. नाही तर ती आणि तुम्ही एकाच वेळेला गडबड करून टाकाल का? अजिबात आमच्या नादाला नका लावू, आत्ताच सांगतो मी तुम्हाला. नाही तर काय मला वाटतं काही गेल्या सुनीता वहिनी दाराला कुलूप लावून काय माहिती. बाबूरावने ना सगळा गोंधळ माजवून ठेवलेला आहे. अरे ताई आल. वहिनी साहेब नमस्कार. नमस्कार. काय हो अनुभव? अहो ते सावलीला या ना. कुठं बाहेर गेले होते का? हा, कार्यालयामध्ये आज का मीटिंग होती ना. हा हा. अहो म्हटलं जरा घरी चलता का? का हो, काय झालं? अहो ते बाबूराव नाही का आपला, हा. त्याने माझ्या बायकोच्या डोक्यात टाकले की जिल्हा परिषदेला उभे राहा म्हणून, उमेदवारी म्हणून, अपक्ष म्हणून. तुमच्या विरोधात उभं राहायला लावतात ते. बाबूरावने सांगितलं का? हो, आपल्या राणीला. लहानीला. बर बर बर. आणि तुमची जर इच्छा असेल तर मग करू शकता उभं. तसं माझं काय अहो म्हणणं ताई नाही बरं. कुठं तुम्ही असं त्या येडे आहे ते बाबूराव, माहिती आहे ना. घर फोडायची कामं करतो तो. मागच्या वेळेला त्या मंग्याचं घर फोडलं, आता माझ्या मागे लागलेला आहे तो. काय आमचं आहे का? तुमची बरोबरी आहे का? तुमचं कार्य कुठं? आमचं छोटं मोठं काम कुठं? तुम्ही फक्त एक काम करा ना, की तेवढं आमच्या घरी या, जरा 2 शब्द तिला समजवून सांगा, म्हणजे तिलाही कळेल खरं काय खोटं काय. आता मला माहिती आहे राजकारण काय असतं. मी बाहेर काम करत असतो, 4 ठिकाणी फिरत असतो, मला 4 गोष्टी माहिती आहेत. ती घरात काम करणारी बाई, तिच्या डोक्यात त्याने काय भरवलंय, म्हणतो की जमीन विक. 5 गुंठेला गिराईक आणतोय तो, आणि त्यात जमीन विकून उभं राहायला लावतोय. सांगा बरं, पटतंय काय गोष्टी? जमीन विकून कोणी असं नगरसेवक होतं का? मला तेच कळत नाही. बरं चला, मी तिला समजून सांगते. तुम्ही आता पण घरात नाही आता पहिले ते काम करून येते. आणि कामावरून आलोय, संध्याकाळपर्यंत तेच चाललंय. आता सूर्यास्त होईल, घरी जेवायचं पण नाही. सकाळपासून त्या टेन्शन मध्ये आहे मी. आता बाबूरावला भेटलो, बाबूरावला समजवलं, बाबूराव नाहीच ऐकत आहे. बाबूराव पण डोक्यात चाललाय माझ्या. ते बाबूरावचं कसं आहे माहिती का? प्यायला पैसे कमी पडले का त्यांना लगेच गावातले रस्ते दिसत नाही, त्यांना कुठं पाणी कमी पडतं. तुम्ही सांगा अनुभव का आपल्या घरी रोज 1.5 तास सकाळी पाणी येतं साहेबांचं. आता जे आपलं पिण्याचं पाणी ते 1.5 तास आल्यानंतर तुम्ही दिवसभर पाहिजे तेवढं पाणी भरून ठेवा ना. बाया त्या प्यायच्याच पाण्याने सडा मारणार, प्यायच्याच पाण्याने सगळं धुणं बिणं धुणार. बोरचं पाणी प्रत्येकाच्या दारामध्ये बोर आहे. बोरच्या पाण्याने तुम्ही वापर करा आणि 1.5 तास प्यायचं पाणी ठेवा ना. ते तर त्यांचं असं म्हणणं आहे का प्यायचं पाणी कमी पडतं, आपण एवढी टाकी केली आता पिण्याच्या पाण्याची टाकी. तुम्ही खर्च कुठं कमी पडतोय असं नाही ना. मला म्हणे तुमच्या दारासमोर रस्ता झाला, तुम्हाला सांगा माझ्या दारासमोर वाळू येईन ती कधीची टाकलेली मी, तेव्हा मी नगरसेवक पण नव्हते तेव्हा. काय सांगा बरं. चला पण मला माहिती आहे होतं ताई की काय एवढं, म्हणजे आता बघा तुम्ही आज एवढं 3-4 वेळेस तुम्ही उभे राहिलात, पण आता यांना कोण समजवणार आहे की आमच्या बसची बात आहे का या सगळ्या राजकारणी गोष्टी? त्याला असं काही नसतं. काम जर चांगलं असलं तर तुम्ही करायला हरकत नाही. पण तुमचं काम वाईट कुठं आहे म्हणून तर आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवला. तुम्ही आता बघा, तुम्हाला एवढं बाहेरून आलात, मी केव्हाची वाट पाहतोय. पहिलं घरी जायचं, एखादी बाई असते पहिलं घर पाहिलं असतं, पण तुम्ही समाजकार्यासाठी माझ्यासोबत पहिले बघूया तिचं काय म्हणे, आणि तिची इच्छा असेल उभं राहायची ना, माझी काही हरकत तिची नाही. इच्छावरती काय आहे, पण तरुण पिढीने पण पाऊल उचलला पाहिजे.
पण त्याची समज असेल तर उचलावं असं मला वाटतं. नाही नाही हे चला, चुकीचं आहे. भेटूयात पण आपण. जमीन वगैरे विकून या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे अत्यंत चुकीचं आहे. मला तरी काही पटत नाही ते. बोलते मी चला तिला, हे जमीन विकणं मला पण नाही पटलं. चला साहेब बाहेर गेलेत का कुठं काय? हो बाहेर गेलेले. बाहेर कसं असतं माहिती का, लोकांना समाजामध्ये राजकारण करता नाही आलं की कुणाच्या तरी घरामध्ये राजकारण करतात. हो. मला ना काय आल्या आल्या बाहेरून म्हणजे कामावरून आलो मी आणि घरात वाद झाले. आमच्या घरात शक्यतो वाद होत नाही, पण वाद कधी होतात, तिराईत व्यक्ती ज्यावेळेस मध्यस्थी करतो माझ्या घरात ते तर आहेच, ते त्यावेळेला प्रत्येकाच्या काय ठिकाणी. अहो काय झालं बाबूराव, बोला ना नाही आल्यापासून. काय बोलावं काय सांगावं, तो नवरा रानात आला, मला किती बोलत होते माहिती का? रानात आले होते का? मग अहो घरी पण बडबड करून निघाले ते, काय म्हटले तुम्हाला? मला डायरेक्ट म्हण तुला उभं राहायचं, तू राही ना माघारात, काल माझा वाटलं की तुम्हाला मा बायकोला काही कान बरे तुम्हाला मा बायकोचे, आणि तुला उभं राहायचं. त्यांना तर काय झालं? अजिबात अक्कलचाच पत्ता हो नाही. का? अकलीचा पत्ता नाही. मला असे हानेल ना बॉटल तुझ्या डोक्यात. या माणसाचं काय करते? काय बसा खाली. कोण कसं येणं केलं ताई? बसा ना. नाही नाही नाही, ठीक आहे ठीक आहे. नाही बसा तू बसा. कुठे घाल, तू कुठे घालता? तू मला बोलून आला मी लगेच तो बायको घालतो. अरे पण गरज काय माझ्या घरात यायची? एवढं बडबड करून आलो तरी तुम्ही इथं अहो, आले का? गरज काय, आले तर काय झालं? आले तर काय झालं? गावातच माणूस आहे ना. पाहिलं का? बरं मी काय म्हणते ऐका, हा तुला आता उभं राहायचंय का उमेदवारीला? हा बोलेन मी यांना. ठरलं आमचं. अहो ताई जमीन विकून काय बोलतेस तू? अरे बापरे, तू यार तू यायला डोका आता काय? ताई तुम्ही शांत बसा. ताई मला सांगा, आताची तरुण पिढी उमेदवारी उभं राहणं काही चुकीचं आहे का? बिलकुल नाही. नाही ना. मग माझे विचार पण काय असेल ना. मांडलेच पाहिजे. एक मिनिट प्रत्येकाला प्रत्येकाचे विचार मांडण्याचा अधिकार आहे. ऐका, काय विचार आहेत तुझे जरा सांग बरं. काय विचार काय आहेत तुझे? काय मांडायचे आहेत? राजकारण तो नाही, एक मिनिट थांबा. तुम्ही पण थांबा ताई, तुम्ही एक मिनिट थांबा. तुला जिंकून आल्यानंतर काय तुझे काय विचार आहेत? काय करायचं काय आहे तुला? कसली प्रगती करायची आहे? हा सांग. सगळ्यात पहिले तर मला रस्ता चांगला हा, करायचा. अजून? पाहिलं ना आपली गाडी येते का? हा ते जाऊ दे. रस्ता चांगला हा. करणार, लोकांना शौचालय बांधून देणार, पाणी म्हणा, सगळ्याच गोष्टी. आणि आता तुम्हाला माहिती रस्त्याच्या पलीकडे ते दारूचं दुकान आहे, तिथं किती गर्दी असते. लोक पार एकमेकांच्या अंगावर पडून हाणामाऱ्या करतात. लय गर्दी. मग लय मी गर्दी. तर सगळ्यात पहिले काय कर, मोठं बिअर बार बांधल, म्हणजे जेणेकरून लोकांची भांडणं होऊ नये. शाबास, बरोबर आहे की नाही शाबास. बाबूराव? एक नंबर काम. हा? म्हणजे तुम्हाला माहितीये बेवड्यांमुळे तर आपला अर्थव्यवस्था चालते. शाबास. त्या निधी सुद्धा जास्त भेटेल. हा, एक काम कर ना, बिअर बार कशाला बांधते? डायरेक्ट डान्स बार बांध आणि याला घे नाचायला तिथं. हो काय काय बोलतो मग लाख लाख रुपये उडवतील याच्यावरती. बाबूराव कसे नाचतील तिथे? नाही, मग नाही. पाहिलं नाही का फिगर? आज बार मध्ये काही नको उद्या करू जरा. तिला ना माणसाने नाचतील, लेडीज नाचतो. लेडीज नाचतात त्या, हा. पण तुमच्यावर जास्त पैसे उधळले जातील. तुमचा फिगरच तसा आहे. हा काय? हा मी सांगतो तेवढं ऐका. डोक्यात काही बरं टाकू नका तिच्या. आमचं जसं चाललंय मध्यमवर्गीय अरे तिची माणसासारखं. इच्छा आहे, होऊ दे रे पाच अरे वर्ष. तिची- अरे विलक्षण तुझी करून इच्छा दिला. केव्हापासून झाली ग? एक मिनिट, हा? मला बाबूरावनी सांगितलं. मला एक सांगा, आता सध्या तुमचे ते नगरसेवक कोण आहे? हा? तो नगरसेवक गांग्या. हा हे रिस्पेक्ट देतात नगरसेवकाला. गांग्या. तुमच्या मागे पण असंच बोलतात ताई. आणि ते पाठीमागच्या वारड्यात सुनीता आहे. सुनीता हीच आहे ना आमची ताई. आहे का हीच? हा आहे का तुमच्या अहो, डोक्यात? डोकं बघा, ठिकाणावर आहे का? गोष्ट, तुम्ही एका महिलेसोबत बोलताय, बोलण्याचं भान ठेवा. आणि त्या आपल्या वार्डाच्या नगरसेवक आहेत. हा ते तुम्ही आज जा. मी आहे की उद्या ती असो. हो महत्वाचं म्हणजे हो. मला एक सांगा, नगरसेवक होण्यासाठी हा. तुम्ही जर तुमच्या बापदादाची प्रॉपर्टी विकून जर नगरसेवक होत असाल तर तुम्ही तुमच्या जगण्याला किती चांगला अर्थ देऊ शकता? मग तुम्ही सांगा, तुम्ही नाही काही ओपलं मग हा. तुम्ही पाहिजे या टायमाला थांबू द्या ना. मग आम्ही काहीच ओपित मी नाही. थांबायला तयार आहे. मग तुम्ही मतदान तुमच्या करायला सगळ्यांची या. इच्छा आहे ना बाई, तुझी इच्छा आहे ना की तरुण पिढीची गरज आहे. हा. आताच्या काळामध्ये तू जर म्हटली असती ना मला की ताई नाही, आपल्या शाळेमध्ये आम्हाला जे कॉलेज आहे त्याच्यापेक्षा अजून मोठं बनवायचं, आपल्या इथे जे नाशिकला किंवा बाहेर पुण्याला इकडे तिकडे शिकायला जातात त्यांना तिकडे जायची गरज नाही पडली पाहिजे, मी आणखीन आपली युनिव्हर्सिटी वाढवू शकते, याच्यासाठी आपण प्रयत्न करू. आपल्या सगळ्या मीटिंग वगैरे बसून आपल्या इथे आपल्या वार्डात काय कमी पडतंय, कुठं काय प्रॉब्लेम, बालवाडी अंगणवाडी यांची सुविधा उपलब्ध करू. तू ह्या गोष्टी जर म्हटली असती ना मी तुला बिंदास म्हटले असते, खर्च माझा उभी तू राशील. अहो करू कारण मला पण कुठेतरी थांबायचंय. कारण मागच्या 4 वेळेस पासून जर मी नगरसेवक आहे तर थांबणं पण गरजेचं आहे. पण तू जर म्हणते दारूचं दुकान फोडून तिथं बिअर बार करायचं, म्हणजे तू ती हाय ते बंद करायचं सोडून तिथं बिअर बार करून तिथं बाया नाचवायच्या. म्हणजे आगीतून उठायचं आणि फुपाट्यात पडायचं असं आहे तिचं ते. ते ना पत्र्याचं आहे ना,
मग बिल्डिंग बांधायची बिल्डिंग मग याची प्यायची सोय होईल ना आणि तिकडे. शाळेचं त्याचं पण करू की आपण, तुम्ही जर सपोर्ट करत असाल ना आता. मला एक सांग, मी सपोर्ट करायला पण तयार आहे, मी मान्य केलं होतं. पण तुला एक सांगू का, पैसाच हे सगळं महत्वाचं नसतं नगरसेवक होण्यासाठी. तुला त्या गोष्टीचा अभ्यास पाहिजे, तू त्या गोष्टींसाठी कॅपेबल पाहिजे. प्रत्येकाला अधिकार आहे बोलण्याचा, प्रत्येकाला अधिकार आहे स्वतःहून. तुला नगरसेवक पाहिजे, तू फॉर्म भरला पाहिजे, तू त्या गोष्टीला खरंच तू सगळ्या गोष्टी अभ्यासाला बिलक. हा लोकशाही आहे ना, लोकशाही याच्यामुळे बंद होणार आहे. खरंच आहे. मग लोकशाही आहे म्हणून तुम्ही काही करा असं नाही करायचंय. हा, तिला MPSC नाही करायची आहे. हा, तिला पहिलं सर ज्ञान तर मिळू द्या. अरे घरातल्या गोष्टी तिला 4 भांडी कुठे ठेवल्यात हे कळत नाही. अरे तुम्हाला असं बाटले आणेल ना बाबूराव, जर मध्ये मध्ये केलं ना आमचा संसार, या माणसामुळे आपल्या संसारात वाट लागते माहितीये का तुला. काय संसारात हा, वाट तिरहित लागते? माणसाचं आणि ऐकते मला तू हे सांग, करते. तू तिरहित माणसाचं ऐकून तू उद्या जमीन विकली, 5 गुंठे विकायची ना तुला, तू विकली, मान्य केलं. तू नगरसेवकाला उभं, जर गावातल्या लोकांनी तुला निवडून जर नाही दिलं, नाही दिलं तर 5 गुंठे जमीन गेली, पैसे गेले, नवरा बी तुला उद्या सोडून जाईल. कारण त्याची बापदादाची जमीन आहे ना. तू स्वखर्चाने कमवलेला पैसा आहे का? तो नाही, त्याच्या बापाने कमवलेला आहे. तुम्ही कमवलेला आहे का? नाही. याच्या बापाचं काय जातंय? एक काम करा, तुम्ही तुमची 5 गुंठे विका. नाही मी निवडून आणायची गॅरंटी देतो ना मी स्वतः. तुमची 5 गुंठे विका ना. तुम्हाला कसं निवडून आणलं तसं तिला निवडून ओ, आणलं. ओ, ओ, ऐका. तुमच्या जोरावर ताई निवडून नाही आलेले आहेत. हा, काय आम्हाला माहितीये पैसे खाल्ले कोणाचे. महिनाभर जायचं नाव हा, घेतो. फक्त महिनाभर भरले, काम फक्त करत पैसे आज ते कमवण्यासाठी. पैसे तुमच्या खिशात जात होते. मग? एक काम करा, तुम्हाला तिला उभं करायचं ना, हा. राणी माझा सपोर्ट आहे. 5 गुंठे तुम्ही तुमची विका, तो खर्च करा. मी तेच बोललो, स्वतःची आता- जमीन विक आणि आता उभं बाई कर. ऑफिसात. हा, आणि बाई, परत तू बायकोला काय म्हणायचं नाही. अरे माझी बायको लग्न करून आणलं, मी बदलण्याचं काय ती करेल? रोज ऑफिस मध्ये कामाला राहील. म्हणजे कोणाच्या ऑफिस मध्ये कामाला राहील? आपल्या वार्डामध्ये तिला ऑफिस मध्ये कामाला जायची गरज पडत मग? नाही. मग काय काय? संबंध? मग निधी आणायचा. सगळे कामं ऑनलाईनच होतात आता. तुम्हाला माहिती का, रजिस्टर घेऊन फिरायची पण गरज नाही, कारण सगळे ऍप निघालेले आहेत. हे App वर अर्धवट सगळं डोक्याचं आहे online ताई. तुमच्या माहिती करा मग? सांगते, 5 गुंठे जमीन विकून जर नगरसेवक झाले असते ना, तर लोक मंत्री सुद्धा प्रॉपर्टी विकून झाले असते. अहो मग आपल्या किचन मध्ये येते का सगळ्या स्कीम आपल्या सांगा. आपल्या त्याच्या परत जावंच लागेल, पोहोचावंच लागेल, पाहावंच लागेल. दरवेळेस त्यांच्यापर्यंत. हे बघा बाबूराव, तुम्हाला अभ्यास खूप कमी, हे बघतो याच्यावरूनच विचार कर. तू जर कॅपेबल असते, मी म्हटले असते मी थांबते, राणी तू आता हे कर, तू तेवढं अजून मी तुला वेळ देते. तू कंटिन्यू माझ्यासोबत राहा, तुला त्याचा अभ्यास होईल, तुला ते कळत. पुढच्या वेळेस तू म्हणशील ती गोष्ट करेल. आता पण जर कोणी खरंच प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, समजदार, शैक्षणिक याच्यामध्ये सगळे विचार जर चांगले असेल, आपला वाढ घडवला पाहिजे, बिघड व्हायच्या मागं नसलं पाहिजे नक्की. आणि लोकांचं ऐकून तर कधीच हे डोक्यात तू विचार जाऊन 1 वर्ष बाकी आहे हा. ना. तू असं कर, वर्षभर यायचं नीट अनुभव घे कामाचा. 3-4 तुला माहितीये का, म्हणजे? या माणसाला आहे ना, पॅन कार्ड मागितलं ना तर रेशन कार्ड देणारा माणूस आहे. कोण हा, नाही, याच्या नंबर काढले. हे बघ, याच्या नादाला लागू नको. मी नवरा आहे तुझा, लग्न केलेला नवरा आहे. बरं, पण ताई सोबत ते राहते ना, मग तू कळत. राहा ना, शिक ना. मग? मी हे बघ, लोकशाही आहे, लोकशाहीत कुणीही उभं राहू शकतं. ताई नाही म्हणतायत का, आता एवढ्या मोठ्या मनाच्या त्या आल्या घरी, तुला समजवण्यासाठी आल्या. या माणसाच्या कुठं नादाला लागते? तुला काय हा. तुला माहिती का, अजून 4 सोबत राहा. याला काय दिलं काय तुम्ही? 4 महिने माझ्या 1 मिनिट थांबा जरा. 3-4 महिने माझ्या सोबत राहा. तुला जर तेवढी गोष्टी जर समज आली तर मी स्वतः म्हणून खर्च माझा, उभं तू राहा. कारण आताच्या पिढीला खरंच तरुण पिढीची गरज आहे. कारण आताचे जे पोर आहेत, आता जसं की तुमचं वय झालं, तुम्ही एजंट माणसाला जाऊन नाही सांगू शकत का तुम्हाला काय हवंय इथं. बरोबर. म्हणजे बाहेरून काय आणता येतात, जसं की आता आउट ऑफ कंट्री मध्ये काय चालू आहे, तिथं सरकार काय म्हणतंय, आपल्या इथं काय गोष्टी असल्या पाहिजे, त्या गोष्टी हे तुम्हाला जास्त माहित असतात आमच्यापेक्षा. कारण ऑनलाईन या गोष्टी तुम्ही जास्त बघतात. तर मी उलट तुला हेच सजेस्ट करेल का तू 2-4 महिने माझ्यासोबत राहा. जर ओके झालं तर बिंदासपणे तू हे कर, उभे राहा. सपोर्ट माझा आहे. त्यावेळेस तुला जमीन विकायची गरज पडणार नाही, शब्द माझा राहील. नाही, पैसा भरपूर आहे त्यांच्याकडे. अरे बस करा, कशाला उगाच तुम्ही नावं खराब सोपं नाही बाई करता. राजकारण करणं. हो. मागच्या 20 वर्षापासून आम्ही कंटिन्यू सामाजिक कार्य करत आलो, तेव्हा आम्ही आता कुठे नगरसेवक झालो. लोकांच्या मनात तेवढं त्यांच्या तळघरापर्यंत पोचलं पाहिजे, त्यांच्या प्रत्येक गोष्टी जाणून घेता आल्या पाहिजे. राजकारण, नगरसेवक, खासदार, आमदार, 50 लोकांची मतं तुम्हाला जाणून जर घेता आली तर तुम्ही खरंच तिथलचे उमेदवार आहात. नाही तर तुम्ही पैसा घेतला, खिशात घातला, तुम्ही उमेदवार 5 वर्ष झाल्यानंतर 6व्या वर्षाला त्याला कोणी विचारत नाही. नाही आम्हाला काय फक्त 5 वर्ष करायचं होतं फक्त. याचे खिशे भरायचेत ना.
निवडून हा, आणलं. हे फक्त गप्पाचा बाबूराव तुम्ही आता काय? उगाच डोक्यात काय पण खूळ आणता. काय मग चुकलं हो माझं. आणि ताई मी आजपासून आहे ना तुमच्या सोबत राहीन, म्हणजे मला शिकून द्या तुम्ही. राजकारण संसार करा इतकं सोपं नाही. जन्म घेतला, मोठं झालं, लग्न झालं, पोरं झाले, संसार संपला. या संसाराच्या एवढ्याच गोष्टी. पण राजकारण हे हजारो लोकांच्या गोष्टी मनात घ्यावं लागतात, हजारो लोकांच्या गोष्टी कानामागं टाकावं लागतात. 4 लोकांचे बोलणे खायची पण ताकद पाहिजे आणि त्यांना बोलायची पण ताकद पाहिजे. तर मित्रांनो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. जसं की तुम्ही आता बघतात बऱ्याच ठिकाणी नवीन उमेदवार, यंग पिढीतले, तरुण पिढीतले उमेदवार नक्कीच उभं राहिलं पाहिजे. पण त्यांच्याकडे जर चांगलं काहीतरी असेल, चांगल्या त्या आपण म्हणतो चांगल्या गोष्टी ते त्यांच्या वार्डामध्ये करू शकत असेल तर 100% उभं राहावं. कारण जे प्रतिष्ठित आपण म्हणतो ना, प्रतिष्ठित म्हटल्यानंतर ते कसे एजेडच असतात. एजेड माणसांच्या काही गोष्टी नाही लक्षात राहत किंवा त्या गोष्टी झाल्या तर त्यांच्या वयानुसार विचार करतात. तर तरुण पिढीने खरंच चान्स घेतला पाहिजे. पण त्यासाठी राजकारण करण्यासाठी तेवढा तुमचा अभ्यास पाहिजे. आणि गरजेचं नाहीये दुसऱ्यांचे ऐकून आपल्या घरातली 5 गुंठे विकून नाद करायचा, पण प्रॉपर्टी विकून, हे चुकीचं आहे. एपिसोड कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि बघत राहा स्वाती कदम नाशिक.